नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। गोदावरीला आलेल्या पुराची तीव्रता आता ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। पुरामुळे पाण्याखाली गेलेला रामसेतू पूल पाण्याबाहेर आलाय। पुराच्या पाण्यासोबत आलेल्या मोठ्या प्रमाणातील पानवेली आणि कचरा रामसेतू पुलाला अडकून राहिल्याने महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। पुलावरील अडकलेल्या पानवेली आणि कचरा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। याच रामसेतू पुलावरून अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी। पाहूया। आज सकाळपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने गोदावरी नदीला आलेला पूर आता हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळतोय। मी या गोदावरी नदी परिसरामध्ये आहे। आता गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे ती कमी झालेली आहे आणि पूर पण कमी झालेला आहे। हा जो पूल आहे तो रामसेतू पूल आहे। काल हा रामसेतू पूल संपूर्णपणे पाण्यात होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पानवेली ज्या आहे ते या पुलाला येऊन जे अडकल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। ते संपूर्णपणे पानवेली काढण्याचं जे काम आहे ते महापालिकेचे कर्मचारी इथे करताना आपल्याला बघायला मिळतोय। खूप मोठ्या प्रमाणात पानवेली या रामसेतू पुलाला येऊन जे अडकल्याचं दृश्य आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतोय आणि तेच काढण्याचं जो काम आहे ते आता इथं जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। आज सकाळपासून हे सगळे कर्मचारी जे आहेत या पुलाला अडकलेलं पानवेली काढतानाचा जे दृश्य आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतंय। आता सुद्धा संततधार पाऊस हे सुरू आहे, पण पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि त्याचमुळे हा रामसेतू पूल जो आहे ते पाण्यातून आता वरती आलेला आहे आणि इथे सगळे महापालिका कर्मचारी या पुलाला अडकलेलं पानवेली आता बाहेर काढताना आपल्याला बघायला मिळतोय। आज गंगापूर धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे ते कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीची जी पाणी पातळी आहे जे कमी झाल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।